पण बकासूर पण त्या जागी योग्य आहे. त्याची बरोबरी परत इथून पुढे कोण करणार नाही. त्याच्या पळाबद्दल काय मी तेवढा बैल नाही पळवला, मला योग नाही आला बरं का. तो बैल पळवायचा मला योग नाही आला. बैल आता त्याचा थोडा उतरता काळा शेवट वयमान पण झालंय बैलाचं, ती काय मशीन नाही, बरोबर. तेवढं होत राहतं. पण त्याच्या काळात म्हणजे तो जेव्हा फॉर्म लावता त्याने चिकटून घेतलं नाही कोणाला. एवढंसा बैल हो, बैल एवढासा असा विषय ना. पण त्याच्या इतका दाट बैल पडला नाही कुठला, ही तितकंच खरं आहे. कोणी काय म्हणू दे बैलगाडी क्षेत्रात, त्याच्या एवढं दाट पडल्या 2 महिन्यात बैल पडणार. कुणाचा बी बैल असू दे 2च महिन्यात बंदच पडणार. होय ना. कधी बैल छातीत भरलाय, कधी काय झाले, कधी काय नाही बाबाला. पाय लावून गाडी बांधून हायच पळतेच अजून. त्या बैलाला आत्ताच्या काळात बकासूर सारखा बैल नाही आणि त्याची बरोबरी कोण करणार नाही. बरं तो हरू जितू इथनं पडत तो भाग वेगळा, पण त्याची बरोबरी होऊ शकत नाही. बकासूर आहे सलग 3 दिवस 4 दिवस सुद्धा नाही. आणि गुलालामध्ये आणि ही किती दिवस झालं करतोय ह्यो? 5-6 वर्ष झालं. 6 वर्ष झालं. असा कुठला बैल होऊन गेला नाही. बरोबर. बैल प्रत्येक जण आपल्याला जागली योग्य आहेत, पण 5-6 वर्ष इतकं दाट पडायचं कोणाचं बी काम नाही.